संपला. बरं मुली इतक्या मूर्ख झाल्या त्या 2-4 वर्षात, पुरी हुशार पोरांनो प्रेमच करी ना. MBBS, MD, MTech, B.Pharm अशा पोरं प्रेमच करीत नाही. पोरगी एकदम भंगरी पोरग पाहणार, भंगरी. त्याच्या बगलात गोशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वाण. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. क्वालिटी राहिली नाही महाराज. प्रेमाला सुद्धा क्वालिटी पाहिजे, आणि क्वालिटीवर प्रेम केलं ना ते फेल जात नाही. फेल कसं जाईल? मुलगा MBBS आहे, मुलगी MD आहे, जाऊ दे दोघांचा घटस्फोट झाला तरी पोटाचा प्रश्न सोडून क्वालिटी आहे त्याला. आता ट्रॅक्टर ड्रायव्हर काय करते प्रेम? अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो मागच्या आठवड्यात. असं नाही, क्वालिटी पाहिजे त्याला, क्वालिटी पाहिजे, दर्जा. आणि दर्जा जर असेल तर त्याला आहे. गवळण पाण्याला चालली, डोक्यावर हंडा, हा बाह्यरंग झाला, पण आता अंतरंग पाहायचा आहे आपल्याला. अंतरंग आत पाहायचा आहे. गवळण कोण आहे? गवळण कोण आहे? ती कुठं पाण्याला चालली ही आता बाह्य भागात नाही पाहिजे, अंतर्भागात. आणि आता अंतर्भागात ऐका गवळण कोण आहे. लहान आली पोरं सरळ बसा पटकान, बेटे बेटे सावधान. हा हे खाल्ला कोपरा, हे 2-4 जण सावध. सिमी तू इंग्लिश मिडियमला आहे? हा लगेच लक्ष देते. हा हा इंग्लिश मिडियमला आहे, हा मराठी मिडियमला आहे. हा लगेच लक्ष देतो. मराठी तो सिमीला आहे मागचा. हा लगेच. मी काही सांगणार, कोणाचंही भविष्य सांगणार. तुझ्या मामाला एकच मुलगी आहे ना, काही विचारा आपल्याला. त्यामुळे तू 7वीला आहे, तू 6वीला, त्या काही विचार आपल्याला. बाई 5वीला आहे. हा लगेच काही सांगणार आपण. काय इथं 2-4 दिवशी येणार आहे, एका मिनिटात सांगणार. विनोदाचा भाग सोडा, अंतरंग पाहायचा. लहान आले पोरं सरळ बसा पटकान. आणि आता आपल्याला सापडायची गवळण कोण? गवळण आता सापडायची बरं का, बाहेर नाही. महिला मंडळ गोकुळातल्या गवळणी स्त्रिया होत्या काय? नाही. कशा होत्या ऐका. आता ऐका. नदीच्या कडेला वैतागेल साधू, साधू होते वैतागेल. आणि आता जवळजवळ 60% साधू वैतागेलच. साधू नदीच्या कडेला बसले होते, तर नदीच्या कडेनं प्रभू रामचंद्र आले. आता प्रभू रामचंद्र साधू बाह्य रंगाचे असल्यामुळं त्यांना तो राम दिसेल का, म्हणजे पोरगा दिसेल का देव? पोरगा दिसेल. कोणाला? साधूंना. कारण साधूच कोणत्या रंगात आहे? बाह्य रंगात. त्यांना ते पोरग दिसलं. तो होते ते कोण? प्रभू रामचंद्र. त्यांचा पाय एका दगडाला लागला. दगडातून बाई तयार झाली. ती होती गौतम ऋषीची आयल्या. तिला होता शाप, तिला लागणार होता रामाचा पाय, त्याच्यामुळे तिचा होणार होता उद्धार. भाग्य उदयाला आलं, दगडाला पाय लागला, दगडातून आयल्या निघली, तिचा बिचारीचा उद्धार झाला. पण या पाठ्यांना तो दिसला राम नाही, पोरगा. ते म्हणले काय भारी पोरग आहे, दगडाला पाय लावलं का बाई करतोय. आता यांना नव्हत्या बायका, ही डोक्यातून जाईल मंडळी. यांनी दगड गोळा केले. म्हणजे ज्याला दांडगी बायको पाहिजे त्यानं गोठाड घेतलं, ज्याला उगच अशी पाहिजे त्यानं चिपाड घेतलं, आणि ज्याच्या त्याच्या मापाची दगड घेऊन रामाकडे निघली. लक्ष्मणाचं लक्ष नावच लक्ष्मण होतं. ज्याचं सगळ्यांकडे बारीक लक्ष त्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण म्हणला मा भाऊ वनवासाला आला तरी हे दगडच घेऊन आले, म्हणजे यांचा कार्यक्रम करायला हरकत नाही. यांनी लावला धनुष्याला बाण लक्ष्मणाने. राम म्हणले बाण खाली कर, त्याला येऊन दे जवळ, त्यांचा रोग तुला कळणार नाही. मला कळतंय ना, अंतरीचे धावे येऊ दे. हे आले आणि रामचंद्रांजवळ गेले. रामचंद्रजी म्हणले बोला. हे म्हणले म्हणणं नाही काय आपलं, फक्त दगडाला पाय लावा. म्हणले का? आम्हाला एकाला नाही बायको, आणि तुम्ही जर पाय लावला तर ती होईल स्त्री, आम्हाला मिळेल बायको. आम्ही टाकून देणार नाही, घटस्फोट घेणार नाही, काही करणार नाही, फक्त दगडाला पाय लावा. रामचंद्रजी म्हणले तुम्हाला दगडाला पाय लावून बायको मिळणार नाही, तुम्हाला बायको व्हावा लागल. यांची तर अक्कलच बंद झाली. दगड फेकून देता येईन आणि काहीच करू नये. म्हणजे का? मी राम अवतार संपेल, कृष्ण अवतार होईल, मी गोकुळामध्ये बुधवारी येईल, राजा नंदाच्या घरी येईल, वसुदेव देवकीच्या पोटी येईल, तेव्हा तुम्ही गवळणी व्हा.
त्याला तुकोबरायने प्रमाण